नमस्कार. आवाज येतोय? कमेंट करून सांगा म्हणजे सुरू करते. नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्करः प्रभृतिभिर्देवैर्सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहा. शुकासारिके पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. अनेन प्रियतां देवो भगवान जानकीपतिः श्रीरामचंद्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतम्. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सानन्दमानन्दवने वसन्तम् आनन्दकन्दं हतपापवृन्दं. वाराणसीनाथमनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. मनोनिवृत्ति परमोपशान्ति सा तीर्थवर्या मणिकर्णिका च. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. नमस्कार. आधीच्या निरूपणामध्ये आपण बघितलं, आधीचे जे विचार पाहिले सप्त पाताळ आणि सप्त स्वर्ग यामध्ये असलेले आपली पृथ्वीवर असलेले आपण मरणानंतरच्या मुक्तीवरचा विश्वास ठेवण्यापेक्षा जिवंतपणीच कसे शांतता आणि मुक्ती मिळू शकते यावरती विवेचन केलं. सप्त पाताळ यावरती जास्त विवेचन केलं, कारण जीवाचं जे जडत्व आहे, आकर्षण आहे ते भूमीकडे आहे. भूमीपासून बनलेला देह आणि त्याकडे म्हणजे ज्या पंचमहाभूतांपासून बनलेला हा देह त्याकडे जास्त आकर्षण असल्यामुळे आणि जन्मानुजन्माचे जे संस्कार आहेत ते लवकर सुटत नसल्यामुळे या सप्तपातांवरती जास्त भर दिला. त्या ठिकाणी ऊर्जा प्रकार पण आपण बघितले की चक्राप्रमाणे जर विचार केला, चक्राप्रमाणे ऊर्जा प्रकार आणि पाताळ आणि स्वर्गाचा संबंध, तर स्वर्गावर जास्त विवेचन न करण्याचं कारण की त्याच्या अवस्था पाहण्यापेक्षा आनंद तो आनंद इतकी अवस्था जरी आपण बघितली तर त्यावरती आपण आपल्या स्वतःला बदल करून तिथपर्यंत आपण आनंदापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. आधी सध्या आपण एका भूमीवर स्थिर झालो म्हणजे मनुष्यत्व पशुत्वापासून दूर होऊन मनुष्यत्व होऊन या ठिकाणी आपण स्थिर झालो. ह्याचाही आनंद काही कमी नाही, ह्याचाही हलकेपणा काही कमी नाही. मग मूलाधार चक्रामध्ये जी असते ती जीवनातली ऊर्जा, ती म्हणजे आपण म्हटलं की अतल आणि वितल. ह्या ठिकाणी आपण विचार केला तेव्हा अतल आणि वितल म्हणजे भय आणि आसक्ती ह्या दोन गोष्टी जेव्हा असतात त्या मूलाधार चक्रामध्ये आपण त्यातून वर येऊ शकतो. भय आणि आसक्ती जर दूर झाली म्हणजे एखाद्या गोष्टीची भय आणि आसक्ती दूर झाली म्हणजे चिंता त्याची जर वाटत नसेल, भयापासून मुक्ती म्हणजे याची चिंता निश्चिंत होणे, असं जर झालं तर त्याला अतल आणि वितल पाताळ सोडलं असं म्हणू शकतो आणि त्या ठिकाणी मूलाधारातली जागृती जागृत केली असं. नंतर दुसरी जी आहे ती भावनिक ऊर्जा आहे, अर्थात आपला देह जो पंचप्राण आहे त्यातली भावनिक ऊर्जा म्हणजे सुतल म्हणजेच मोह हा स्वाधिष्ठान चक्रापर्यंत वर जर आपली ऊर्जा आली तर ह्यातून बाहेर पडतो. म्हणजे उदाहरणार्थ जर भय आणि आसक्ती दूर झाली तर मूलाधार चक्रातून आपली वृत्ती वर गेली. नंतर मोह, आता हे त्याचे कारण आहेत. कितीही साधना केली, चक्र साधना केली आणि काही केलं आणि मोह जर असेल तर आपण स्वाधिष्ठान चक्राच्या पासून वर उठलो नाही हा अर्थ. आता सिद्धता रोकडा साक्षात्कार म्हणू शकतो आपण ज्याला, की मोह जर वाटत नसेल त्यातून थोडंसं मनाची निवृत्ती झाली असेल, मनोनिवृत्ती, तर आपण स्वाधिष्ठान चक्र म्हणजे भावनिक ऊर्जेपर्यंत आलो असं म्हणायला हरकत नाही. तिसरी जी ऊर्जा आहे आपण थोडंसं कालचं उजळणी करतोय. तिसरी जी ज्वालामुखी सारखी ऊर्जा आहे ती मणिपूर चक्रवर गेल्यावर त्याला महातल असं म्हटलंय. आणि अहंकार आणि त्याच ठिकाणी जर स्वर्गाचा विचार केला म्हणजे पूर्ण पाताळ नाही आणि पूर्ण स्वर्ग नाही, असा मधला भाग जो आहे अहंकार जर कमी केला आणि समजला आपल्याला
की आपल्याला स्वतःबद्दलची जागृती कमी होणे, दुसऱ्यावरती शरण जाण्याची प्रवृत्ती असणे, म्हणजेच तो अहंकार जर स्थिर केला मोठ्या शक्तीवर म्हणजे तो भूहू नावाचा स्वर्ग आहे. म्हणजे आपण एकत्रच करू ह्या ऊर्जा सगळ्या. जर ज्वालामुखी ऊर्जा म्हणजे मणिपूर चक्र, चक्राची माहिती जरी नसली तरी जर आपण आपल्यामधला अहंकार म्हणजे ममत्व, अहंभाव जर कमी केला तर एकतर तो महातल नावाचं पाताळ आपण पार करू शकतो आणि भूहू म्हणजे स्थिर होऊ शकतो स्वर्गामध्ये. स्वर्गाची जी संकल्पना आहे भूहू म्हणजे स्थिरता. अहंकार म्हणजे अहमत्व बाजूला गेल्यावर जर स्थिर राहिलो तर प्रत्यक्षात आपलं काय होतं, मी आहे, मला समजतंय, माझ्यावरती जी आपली ऊर्जा आहे ती ऊर्जा वरच्या शक्तीवरती देणे म्हणजे तो भूहू नावाचा स्वर्ग. स्वर्गाच्या प्राप्तीप्रमाणे आनंद, स्वर्ग ही आनंदाची प्राप्ती. मग हा भूहू नावाचा स्वर्ग जो वेगवेगळे 7 स्वर्ग सांगितले त्यातला भूहू आणि हा महातल हे दोन्ही एकत्र होऊ शकतं कुठे, मणिपूर चक्रातल्या ऊर्जेत. म्हणजे मणिपूर चक्राची ऊर्जा बघण्यापेक्षा आपण जर स्थिर होत असू, म्हणजे जी गोष्ट कळली त्यावरती स्थिर, उदाहरणार्थ एखादी गोष्ट श्रवण केली, एखाद्या गोष्टीचं मनन केलं, एखाद्या गोष्टीचं चिंतन केलं आणि त्यानंतर त्या गोष्टीवर जर आपण स्थिर राहू शकलो तर त्याला महातल किंवा भूहू नावाच्या स्वर्गापर्यंत म्हणजे ती प्राप्ती आहे, तो आनंदाची प्राप्ती आहे. तो जो शांततेचा आनंद मिळतो त्या स्वर्गाचं नाव भूहू आहे. त्या दिवशी आपण जास्त विवेचन स्वर्गाचं केलं नाही, कारण आपल्याला पाताळाची ऊर्जा कळून आपल्याला पृथ्वीवरती स्थिर होऊन आपल्या मूलाधार चक्रापासून जर काम करायचं असेल तर 7 पाताळ आणि 7 चक्र. या ठिकाणी आपण फक्त त्याचा अर्थ काढतोय की असं जर असेल तर ह्या ऊर्जा आपल्या वर उठल्या असं म्हणायला हरकत नाही. तिसरं जे आहे हृदयातली ऊर्जा. मग आता खालून मूलाधारापासून स्वाधिष्ठान मणिपूर आणि आता आलो हृदयापर्यंत, हृदयातली ऊर्जा तर तो आहे अनाहत चक्र, तिथपर्यंत आलो तर त्या ठिकाणी म्हटलंय त्यांनी भूहू नावाचा स्वर्ग म्हणजे प्राणशक्ती. प्राणशक्तीपर्यंत आलो आणि ही प्राणशक्ती कुणाची याचं जर आपल्याला कळलं की ही प्राणशक्ती देणारा म्हणजे अर्थातच आत्मा. आत्मा आणि परमात्म्याचा जेव्हा विचार करतो तर परमात्म्यापर्यंत जाण्यासाठी देह जाऊ शकणार नाहीये. देहाची तेवढी मर्यादाच नाहीये, तो अमर्याद नाहीच आहे देह. त्यामुळे जी ती प्राणशक्ती आहे त्याला भूहू नावाचा स्वर्ग, नंतर आपला मह नावाचा स्वर्ग. म्हणजे हे जे कळलंय त्या कळल्यावरती प्रबुद्ध बुद्धी होणे, त्या बुद्धीला स्थिर करणे. बुद्धीला स्थिर करणे शक्य नाही. मन आणि बुद्धी एकत्र येऊन ह्याच गोष्टीवर स्थिर होणे, बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून प्राधान्यक्रमाने यावर जर बुद्धी स्थिर राहिली आणि त्या ठिकाणी जो आनंद मिळतो तो आनंद म्हणजे आता हा मह या स्वर्गाचा आनंद आहे. स्वर्गाची नाव आहे म्हणजे जिथे जिथे शांत प्रशांत मनोनिवृत्ती परमोपशांती. मग परमोपशांतीसाठी जात असताना ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या, त्या केल्यानंतर जर त्याचा परिणाम मिळून आपल्याला शांतता वाटत असेल, किती मिनिटासाठी, 1 मिनिटासाठी, 2 मिनिटासाठी, 5 मिनिटांसाठी, ती जर शांतता मिळत असेल तर त्याचं नाव महानावाचा तो स्वर्ग आहे. नावाशी काही नाही, आपण आपलं शांत राहिलं, ती जर प्राप्ती झाली तर ती गोष्ट आपल्याला मिळाली असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे मरणानंतरच्या मुक्तीपेक्षा आत्ताचाच हा जो आनंद आहे त्यामध्ये स्थिर होता येतं. नंतर जन हा म्हणजे सृजनशक्ती. समजा तो आनंद आहे, त्या आनंदानंतर त्या व्यक्तीने तिथेच राहायला ठरवलं पाहिजे. आपण जो म्हणतो हे सगळं सोडून संन्यास घेऊन विरक्त होऊन आणि त्या गोष्टीचा आनंद जर घ्यायचा एकट्यात एकांतात तर त्याला अर्थ नाहीये, कारण तो एकांताचा आनंद आपण वाटू शकत नाही. वाटणे ही सुद्धा एक कला आहे. आनंद मिळाला, शांती मिळाली 5 मिनिटासाठी आणि ह्या शांतीचा आनंद जर सगळ्यामध्ये देता आला तर तो द्विगुणित होतो आणि तेच पितृऋण आहे आणि तेच देवऋण आहे. मग ते देवऋण नुसतं एकट्याने एकांतात जाऊन उपभोगण्यापेक्षा, असं आपल्या पहिलेच्या काळात सांगितलं, ऋषीमुनी सगळे ज्ञानी आणि तपस्वी त्यांच्याजवळ हे सगळे स्वर्गप्राप्ती म्हणजे सगळ्या आनंदाची प्राप्ती होती. मग त्यांनी एकांतात राहून जप तप करून त्यांची साधना सिद्ध केली आणि स्वतःचं जीवन संपवलंय. मग त्याचा उपयोग त्या तपश्चर्येचा उपयोग, त्याचं कारण कळलं, कुठे आनंद आहे. ह्या सगळ्या जगामध्ये काहीही नसून त्यांना जर तो आनंद मिळाला तो त्यांनी आपल्याजवळ देऊन ठेवलाय, त्यांचं कार्य पूर्ण झालं. मग तो जो आनंद आहे तो सृजन शक्ती म्हणजे जसा विष्णूचं काम आहे सृजन करणे आणि तशी शक्ती आपल्याजवळ जर असली तर त्याला वाढ करणं हे सुद्धा कर्तव्य आहे. तर तो जो करता आहे त्याला आज्ञाचक्र म्हणजे त्याला आज्ञाचक्र म्हणतात, की ज्या ठिकाणी मला काही मिळालंय त्या मिळाल्यापासून इतरांना सुद्धा ते मिळू शकतं अशा प्रकारचं कार्य करणे याला म्हणतात. हा आहे जनह तप, जनह नावाचा स्वर्ग.
नंतर आहे आपला तप, म्हणजे त्यातून मिळालेलं दिव्य तेज. आणि ह्या सगळ्या गोष्टी पार केल्यानंतर ऐकल्याने सुद्धा बरं वाटतंय की त्या ठिकाणी आधी मुळात स्थिर होणे, स्थिर झाल्यानंतर ह्या सगळ्या प्रकारच्या मोह आणि चिंता दूर होणे, चिंता दूर झाल्यानंतर त्यामध्ये बुद्धी स्थिर होणे, ती बुद्धी स्थिर झाल्यानंतर तो आनंद काही क्षणाकरता का घेणे, मग काही क्षणाकरता का घेतल्यानंतर तो इतरांना सुद्धा देण्याची शक्यता आहे हे करणे, सगळ्यांना मिळून हा आनंद वाटणे, म्हणजे हा आनंद वृद्धिंगत करणे, नंतर त्याच्यातून प्राप्त होत आहे दिव्य तेज. असं ऋषी करतात. ऋषींना जो आनंद मिळाला, मुनींना जो आनंद मिळाला, संतांना जो आनंद मिळाला, तो आनंद कशातून मिळाला हे सांगतात प्रत्येक वेळी. सांगितल्यानंतर तुम्हालाही तो मिळू शकतो, माझ्याजवळ या. ती आज्ञाचक्र जागृत झाल्यानंतर आपण व्यक्ती त्याच्याकडे जातो आणि ते जे आज्ञाचक्रातलं मिळालेलं ते दिव्य तेज, त्याची प्राप्ती प्रत्येक जीवाला होऊ शकते. पण या सगळ्या गोष्टी महत्वाच्या कुठे ठरल्या? ज्यावेळी आपण आपलं मूलाधार चक्राचं अधिष्ठान बंद केलं. फक्त पंचमहाभूतांमध्ये जो फक्त मी 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 अडकला होता, त्या मीला जर सोडू शकलो, या 2-3 दिवसाचं विवरण तेच आहे. त्यामध्ये आनंद नसून तो दुसरा दुय्यम आनंद आहे. इथे जे मिळतंय ते सुख आणि दुःख आहे. या पृथ्वी तलावर जे आपण भोगतोय ते सुख आणि दुःख आहे. पण सुख आणि दुःखाच्या व्यतिरिक्त जर आपल्या चक्रांना जागृत करून जर आपण अशा प्रकारचा प्रयत्न केला तर आपण इथपर्यंत यापर्यंत आणि तपापर्यंत गेलो, म्हणजे दिव्य तेज त्यांची जी प्राप्ती आहे. म्हणून त्यांच्या भोवती अशी आभा दाखवतात की ही जी आभा म्हणजे त्यांचं तेज, त्यांच्याजवळ पशु पक्षी सुद्धा येतात. याचं कारण अगदी समजतं की अतिशय सात्विक प्रवृत्तीचा, सत्य प्रवृत्तीचा तेजस्वी व्यक्ती आहे, त्यामुळे कुणीही त्याच्यापासून दूर जात नाही. अशा प्रकारचं जे तप म्हणजे दिव्य तेज त्यांना प्राप्त होतं ते आहे सहस्रार चक्र. आणि याला नंतर शेवटचं जे आहे याचा अगदी अंतिम टोक स्वतःसाठी आत्मसाक्षात्कार म्हणजे सत्य. सत्य म्हणजे आता या ठिकाणी संबंध लावता येतो, सत्य म्हणजे आत्मसाक्षात्कार. सत्य म्हणजे आत्मसाक्षात्कार. आपण काय म्हणत होतो की सत्य म्हणजे परमतत्व, ते सत्य आहे. यावरती आपण अगदी बोललोय की सत्य म्हणजे परमतत्व. हे विष्णू तेज आपण बघितलं, जसे विष्णू पहुडलेले आहे क्षीरसागरामध्ये, ते जे तत्व बघितलं त्या तत्व म्हणजे सत्य. पण आत्मसाक्षात्कार तेच तत्व आपल्याजवळ आहे हे कळणं म्हणजे हे सत्य. हा सत्य म्हणजे आता सहस्रार चक्र जागृत झाल्यानंतर त्या सत्याला तो जाणू शकतो. इथपर्यंत आपण जाऊ शकतो. नावं जरी माहिती नसली तरी आपण तेच तत्व आहोत जे ते आहे. मग तत्वमसी किंवा अहम ब्रह्मास्मी हा जो अद्वैताचा सिद्धांत आहे तो, ते सत्य माझ्याजवळ आहे हे जाणणं म्हणजे आत्मसाक्षात्कार. पहिला आहे आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर ह्या ज्या प्रकृतीचा खेळ चाललाय त्यामध्ये मीही एक घटक आहे. जसं वर्षानुवर्ष युगानुयुग चाललाय, त्या युगानुयुगाचा घटक मी आहे, जो सत्य तत्वाचाच घटक आहे, याची जाणीव होणे म्हणजे आत्मसाक्षात्कार. मग हे सगळं आपल्यामध्ये सप्तचक्र, नंतर सप्त ऊर्जा, सप्त पाताळ, सप्त स्वर्ग, हे सगळं सातांचं जे काम आहे ते सगळं आपला एक जीव ह्या जन्मामध्ये अनुभवू शकतो. म्हणूनच पशु योनीपेक्षा या योनीला महत्व आहे, या मनुष्यत्वाला महत्व आहे. या सगळ्या गोष्टींची प्राप्ती आपण करू शकतो, त्या सत्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. इथपर्यंतचं आधीचं विवेचन झालंय. सप्तपाताळ म्हणजे आपली अवचेतन ऊर्जा, जी खाली खाली खेचणारी ऊर्जा आहे ती सप्तपाताळ. कितीही खाली जाऊ शकतो, कितीही खोलात आपण, जितकी जास्त भीती तितकं जास्त खोलात आपलं जाणार आहे, तितका जास्त कडकपणा येणार आहे, तितका जास्त जडत्व येणार आहे आणि तशाच प्रकारची योनी मिळणार आहे. जय जय रघुवीर समर्थ. जितकं कडक आपण असू, जितकं घट्ट आपण असू, जितकं जडत्व आपल्या अंगामध्ये असेल तितकी अवचेतन ऊर्जा म्हणजे जडत्व वाढेल आणि आपल्याला पुन्हा पुन्हा पृथ्वीवर जन्माला यावं लागेल, कारण ती ऊर्जा आपण धारण करतोय. जर सप्त पाताळ धारण केले, सप्त पाताळ जर समजलं नाही तर तीच ऊर्जा आपण धारण करतोय, वर जाण्याचा प्रयत्नच नाही. आणि आत्म्याचा स्वभाव आहे वर जाणे. त्यामुळे ही जर अवचेतन ऊर्जा आपण जर ओळखली नाही तर जडत्वाकडे जातो आणि पुनरपी जन्म त्या आत्म्याला त्याच प्रकारची ऊर्जा घेऊन या ठिकाणी पुन्हा जन्माला यावं लागतं. जडत्व अवचेतन म्हणजे खाली ढकलते आत्म्याला. त्यानंतर 7 चक्रांचा जर उपयोग केला, साधना करून म्हणा, गुरुची कृपा म्हणून म्हणा, स्वतःला जाणवलं म्हणून म्हणा, ज्ञान झालं म्हणून म्हणा, भक्तीतून म्हणा, वारीतून म्हणा, कशातूनही
आपली जर अशी जागृती झाली, आपल्यामधल्या देवत्वाची जर जागृती झाली, तर ते रूपांतरण केंद्र आहेत आपल्यामध्ये असलेले सगळे 7 पाताळ, 7 चक्र जे आहे आपल्याला रूपांतरित करू शकतात, एवढी शक्ती आपल्यामध्ये आहे. ते जडत्वेकडून प्रकाशाकडे नेणारी आहे. म्हणजे त्याचं साधं उदाहरण काय बघितलं आपण? भीती कमी होणे, मोह कमी होणे, आसक्ती कमी होणे, मग पृथ्वीवर स्थिर होणे. स्थिर झाल्यानंतर परमात्मा मोठा आहे, त्याच्यामध्ये मन लागणे, त्यामध्ये बुद्धी स्थिर होणे. त्याच्यामध्ये बुद्धी स्थिर झाल्यानंतर फक्त त्याचा आणि त्याचा विचार 24 तासातला 1 तास जरी करता आला आणि ती जर शांती मिळाली, तर व्यक्तीला समजतं की बाकी सगळं खोटं आहे, हे खरं आहे. याची साधना त्याची सुरू होते. मग तो जातो भू भू मह जनः तप आणि सत्य. म्हणून आज आपण स्वर्गावर जास्त बोललो, पाताळाचं विवेचन आपण आधी केलंय. मग या प्रकारचं रूपांतरण केंद्र जे आपल्यामध्ये आहे त्याचा उपयोग तर केला पाहिजे. उदाहरणार्थ फुफ्फुस आहेत, फुफ्फुसामधून जो श्वासोश्वास चाललाय, तो म्हणतात वरच्यावर श्वास घेतले आणि सोडला श्वास, घेतला आणि वर सोडला, तर त्या फुफ्फुसापर्यंत जे आतमध्ये दाटलेली ऊर्जा आहे तिथपर्यंत आपण जातच नाही. त्यासाठी प्राणायाम केला, त्या ठिकाणी थोडासा भगवंताचा विचार केला आणि 1-2 मिनिटं 5 मिनिटं जरी तो घेतला श्वास, तर आतून येणारी जी ऊर्जा आहे ती बाहेर पडू शकते. असं जर रूपांतरण आपणच आपल्या शक्तीचं 1 मिनिटासाठी जरी अनुभव घेतला, तर त्या अनुभवाची मनाला सवय लागते की हा अनुभव खरा आहे. आणि बाकीचा सगळा तो अनुभव आल्यानंतर जे मिळत आहे ना, ते त्याच्या खालचं आहे. म्हणजे प्राधान्यक्रम आपला बदलतो. जो आतापर्यंत आपला पृथ्वीवर राहण्याचा जो प्राधान्यक्रम होता, तो बदलला पृथ्वीनी आणि हृदयाच्या साह्याने रूपांतरण केंद्रातून जडत्वाकडून प्रकाशाकडे जाण्याचा आपण प्रयत्न केला. आणि तो पौरुष प्रयत्न आहे जो आपल्याला करावा लागतो. कदाचित गुरुकृपेने होतो. मग हे जे 7 पाताळ अवचेतन ऊर्जा, नंतर सप्त चक्र म्हणजे रूपांतरण केंद्र, आणि सप्त स्वर्ग म्हणजे त्या उच्च चेतना. ज्या ठिकाणी आनंद असेल त्याच्याही वर, त्याच्याही वर, त्याच्याही वर, म्हणजे सतत सतत त्याच्यातच स्थिर राहणे. असं जर केलं तर माणसाचं देवत्वात रूपांतर होतं. म्हणजेच नरात नारायण, जनात जनार्दन आणि जीवात शिव. जय जय रघुवीर समर्थ. यासाठी आपल्याला देवत्वाकडे जर जायचं असेल, देवत्व म्हणजे सद्गुण, आणि सगळे जे सद्गुण जे परमात्म्याचे आहे त्याकडे जीव जाऊ शकतो. म्हणूनच मानव जन्म मिळालाय. त्यासाठी सप्तपाताळ जर कल्पना कळली तर जन्म मरणानंतरची मुक्तीचा हा विचार काही करायचं कारण नाही. याच जन्मी जीवन मुक्ती ज्याला शंकराचार्य म्हणतात, ती जीवन मुक्ती म्हणजे हे समजलं, हे ज्ञान. त्यांचं म्हणणं हे ज्ञान एकदा झालं की माणूस त्याकडे विचार करतो. 1 मिनिट मिळाला, अजून 1 मिनिट मिळावं, ही तर आपल्या मनाची प्रवृत्ती आहेच. मग यामध्ये सुख मिळालं म्हणून तर आपलं आयुष्य घालवलं. मग असं आयुष्य जर मन या सुखात घालवू शकतं, तर या आनंदात का नाही घालवणार? त्याला वाटलं दिवसातून एकदा मिळतं, मग कधी तो ब्रह्ममुहूर्त उठवून मिळवेल. मग 1 दिवस करेल, 2 दिवस करेल, महिनाभर करेल, आणि त्यातून त्याला जर आत्मप्राप्ती, आत्मसाक्षात्कार झाला तर तोच म्हणजे स्वर्ग आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे मनुष्यत्वातून देवत्वाकडे जाण्याची ही शक्यता ह्याच जन्मी शक्य आहे. नाही तर पशुयोनी घेऊन पुन्हा आपले पशु जसे त्यांचं जीवन जगतात, तसं मनुष्य सुद्धा पशुसारखंच जीवन जगतो, जो फक्त पंचमहाभूतिक जीवन आपण जगू शकतो. मग यावरती हा जर विचार केला तर जीवात शिव म्हणजे आपल्या जीवामध्येच शिव बसलेला आहे हे त्याला जाणवतं जेव्हा ही साधना होते. साधना म्हणण्यापेक्षा ह्या सगळ्या गोष्टी काढून टाकायच्या आणि चांगल्या गोष्टीची प्रार्थना करायची. या 2 गोष्टी गेल्या की जनात जनार्दन म्हणतात, नरात नारायण आणि जीवात शिव, हे सगळं आपल्याला प्राप्त होण्याची शक्यता ह्याच मनुष्य जन्मात आहे. यावरती आपण बघितलंय. मग सहस्रार म्हणजे काय? शेवटची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा, नावं काही असो, ज्ञानाची नावं काही असो, पण आनंद जो स्थिर राहिला तर तो इथून मिळालेला आनंद सहस्रार म्हणजे अतिशय शुद्ध चेतना. जी शुद्ध बीज आपण परमात्म्याचं क्षीरसागरामध्ये जे शांतपणे पोवले, मनोनिवृत्ती परमोपशांती, त्यांना काहीही वाढवायचं नाही, त्यांना कोणत्याही प्रकारची गरज नाही. पण प्रेमापोटी केवळ त्यांनी ही जी निर्मिती केली आहे त्यापासून ती शुद्ध चेतना, तीच शुद्ध चेतना आपल्याजवळ आहे हे कळतं त्या जीवाला. जेव्हा या सगळ्या 7 सप्तपाताळ आणि सप्त स्वर्ग संकल्पना कळतात, तेव्हा 1 मिनिटासाठी सुद्धा केलेला प्रयत्न त्याला खरा आनंद देऊन जाऊ शकतो. आणि त्याला तप म्हणजे दिव्य तेज आणि सत्य म्हणजे आत्मसाक्षात्कार म्हणतात. आणि त्या सत्याला जाणण्यासाठी आचार्य म्हणतात आत्मसाक्षात्कार होणे, माझा साक्षात्कार मला होणे एवढं कठीण आहे. आपला साक्षात्कार आपल्याला मी कोण आहे हे कळणं म्हणजेच परमात्मा कळणं. इथेच तर सगळा मोठा योग साधला जातो. सगळ्यात मोठा योग आहे. जो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे तेच तत्व म्हणजे माझं आहे.
आणि मी त्याची आहे हे कळण्यासाठी एवढ्या पायऱ्या आहेत. जे आपलं इतके वर्षाचं चिंतन मनन चाललंय ते एका कणाचा आनंद का एकदा मिळाला त्या व्यक्तीला आणि गुरुकृपा झाली तर या सगळ्या गोष्टी त्याला साध्य होऊ शकतात. हे या जन्माचं फलित आहे. इथपर्यंत साधारण उजळणी आपली झालेली आहे. आता मोक्ष म्हणजे आता सर्वसाधारण कल्पना अशी आहे, मोक्ष म्हणजे मृत्यूनंतर काहीतरी मिळतं आणि मृत्यूनंतर काहीतरी मिळवण्यासाठी घडतं काहीतरी, नंतर काहीतरी असतं, मृत्यूनंतर काहीतरी असतं. हे जे आपल्या मनामध्ये संकल्पना बसली आहे मृत्यूनंतर. आता आपल्याला शिवाचं पाहायचं आहे, महाशिवरात्रीपर्यंत जायचं आहे, तर मृत्यू हा विषय कशाचा आहे? देहाचा आहे. त्याच्यामुळे मृत्यूनंतर काय घडेल हे आपण काय जाणणार? मृत्यूनंतर कोण जाणणार आहे? त्याच्यानंतर काय होणार आहे? मग आपल्या मनात जो गैरसमज आहे सगळ्यात पहिला की मृत्यूनंतर काहीतरी मिळतं आणि मृत्यूनंतर काहीतरी घडतं किंवा मृत्यूनंतर काहीतरी असतं, हे तीन जे गैरसमज आहे जे आपण पुराण कथा वाचून सगळ्या मनामध्ये तयार झाले आहेत. तर स्वर्गाहूनही मोठा लोक आहे म्हणतात, स्वर्गापेक्षा मोठा लोक आहे, नरक वासना भोगाव्या लागतात, ह्या ज्या संकल्पना पुराणांमध्ये आपण वाचतो, इतरांनी पण सांगितलेल्या असतात. त्यामुळे त्या गोष्टींवर आपली बुद्धी स्थिर आहे. अरे खूप त्रास होईल, नरक वासना भोगाव्या लागतील, अरे आपण स्वर्गात जाऊ, म्हणजे स्वर्गाचा आनंद घेऊ. पण नंतरच्या संकल्पना आपल्या पूर्ण होतील की नाही याची कशाची शाश्वती आहे? हे कलियुग आहे. कलियुगामध्ये याचं ज्ञान व्हायला पाहिजे की मृत्यूनंतर काय आहे, मृत्यूनंतरचं जग काय आहे, आणि आताचं जग सोडायचं आणि मृत्यूनंतरच्या जगाची कल्पना करायची. याला काय अर्थ आहे? तेवढी पात्रता, तेवढी तपश्चर्या, तेवढं ज्ञान नाही आहे. मग आता त्यावरती काय? विवेक चूडामणीमध्ये आपल्या शंकराचार्य म्हणतात, न बंधो न च मोक्षोस्ती परमार्थो यमोत्तमः. म्हणजे परमार्थामध्ये बंधही नाही आणि मोक्षही नाही, बंधन पण नाही आणि मोक्षही नाही. किती मोठी संकल्पना दिली आचार्यांनी या ठिकाणी. परमार्थ जो ज्यामध्ये आपण जो प्रवेश करतोय आता, परमार्थाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी बंधनही नाही आणि मोक्षही नाही. मोक्ष ही संकल्पना नाही, बंधही. आता जर मनातून मोक्षाची संकल्पना काढून टाकली तर मग पुढे मोक्ष मिळेल ही कल्पना सुद्धा निघेल ना, आपोआपच ही कल्पना निघून जाईल की पुढे मोक्ष मिळेल मला. ते म्हणतात आहे मोक्ष आणि बंधन ही कल्पना नाही. विवेक चूडामणी मध्ये आचार्य म्हणतात आहे, न बंधो न च मोक्षोस्ती परमार्थो यमुत्तमः. म्हणजे परमार्थामध्ये बंध नाही. हे काही आपले शब्द नाही आहे, आचार्यांचे कलियुगाला अगदी तारक शब्द आहेत आपले हे. त्यांनी म्हटलंय परमार्थामध्ये बंध नाही, परमार्थामध्ये मोक्ष नाही. मग काय आहे? मग असं आहे, फक्त अज्ञान नष्ट झालं पाहिजे. त्यांचा सगळा भर ज्ञानमार्गामध्ये, ज्ञानमार्गाला तुम्ही आले, फक्त अज्ञान नष्ट झालं पाहिजे. अज्ञान कशाचं? मी कोण आहे याचं चुकीचं ज्ञान, आणि मी कोण आहे याचं सत्य ज्ञान जर त्याला झालं तर बंधन आणि मोक्ष ही संकल्पनाच नाही आहे. मग इथे आपल्या बुद्धीला आपण पुन्हा बुद्धीला एक मोठा तडा बसला की आपण म्हणतो जन्म मृत्यूनंतर असं होईल, मृत्यूनंतर तसं होईल. ती संकल्पनाच आचार्यांना मान्य नाही. आधी तुम्ही याच क्षणी आनंद घेत असाल तर बंधन नाही आणि मोक्ष नाही. या क्षणापासून सुरुवात करा म्हणतात. या क्षणापासून तुम्ही बंधमुक्त व्हा, या क्षणापासून तुम्ही मुक्त आहात. मोक्षाची संकल्पना या क्षणी आहे. मग जिवंतपणी काय मिळतं? प्रश्न लागलीच, मृत्यूनंतर जर हे नाही तर जिवंतपणी मिळतं काय हा प्रश्न ताबडतोब आपण विचारू. तर जीवनमुक्तीची अवस्था म्हणजे स्वर्ग. जीवनमुक्तीची अवस्था म्हणजे मगाशी जो आनंद झाला त्याला थोडाफार, या एक कणभर मला आनंद झाला, ज्यावर आपण पहिल्या दिवशी निवेदन केलं होतं की ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम. हा जो गुरु आहे, हे जे गुरु तत्व आहे तो म्हणजे आनंद आहे. आणि तो आनंद 1 मिनिटासाठी जरी आपल्याला मिळाला तर ती जीवनमुक्ताची अवस्था आहे. पुढचा विचार करायचं कारण नाही आहे. या क्षणी जर तो आनंद, जर म्हणते आहे मी, जर मिळाला तर, मिळाला नाही प्रयत्न करावे लागतील, आणि जर मिळाला तर तो टिकवावा लागेल. आणि तो आनंद म्हणजेच जीवनमुक्ताची अवस्था आहे. मुक्ती मोक्ष असं काही नाही. त्याला त्या क्षणी मिळालेला आनंद म्हणजे त्याची या जीवनापासूनची मोकळीक आहे. मग या सगळ्या गोष्टीतून मुक्त होणे या क्षणी आहे त्या ठिकाणी तो. मग त्याला काय म्हणतात? ते जिवंतपणी काय मिळतं? तर जीवनमुक्ताची अवस्था मिळते. आणि ती अवस्था आहे हे आपण आता मान्य करतो. जसं स्वर्गाच्या संकल्पना बघितल्या त्या अवस्था आहेत, मानसिक अवस्था आहेत. आणि त्या अवस्था कळायच्या असतील तर त्याला या क्षणी जी मिळतंय ना आनंद, ती त्या स्वर्गाचीच अवस्था आहे असं आचार्य म्हणतात. मग आता स्वर्ग आणि आनंद कोणता? आणि 2 महत्वाच्या संकल्पना कळल्या की आत्मसाक्षात्कार म्हणजे सत्यतत्व, म्हणजे मी कोण आहे तेच सत्य आहे. आणि ते कळल्यानंतरचा मिळालेला आनंद म्हणजे ती अवस्था म्हणजे जीवनमुक्तीची अवस्था आहे. या दोन्ही अतिशय मोठ्या संकल्पना आज आपल्याला कळल्या. जीवन्ने वापी मुक्तस्यात् विद्वान ब्रह्मविदाम वराहा.
म्हणजे ज्ञानी मनुष्य जो असतो ना, तो जिवंतपणी मुक्त असतो. खूप मोठी संकल्पना आहे आजची. ज्ञानी जो, ह्याला जर ज्ञान झालं की हा आनंद खरा आहे, हे पाताळ काय आहे, ते स्वर्गाची अवस्था काय आहे, त्या पाताळांची अवस्था काय, ते कळल्यानंतर तो जो ज्ञान झालं त्याला, म्हणजे त्याला बाकीचं काही ज्ञानाची गरज नाही, की ग्रंथ वाचायची गरज नाही. त्याला जर कळलं की त्याचा अंश मी आहे आणि जीवन नेवापी मुक्तस्यात विद्वान ब्रह्मविदाम वरहा, हा जो विद्वान होतो म्हणजे खरा ज्ञानी होतो, तो जिवंतपणी मुक्त असतो. किती मोठी गोष्ट आपल्या हाताला लागते की जिवंतपणी मुक्तावस्था आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकते. तो दुःख, त्याची आता त्याचे क्रायटेरिया काय, तो कसा असतो, तो दुःख अनुभवतो, त्याच्या जीवनामध्ये दुःख येतं पण तो दुःखी होत नाही. जय जय रघुवीर समर्थ. काय म्हणलं, त्याच्या जीवनामध्ये दुःख येतं पण तो दुःखी होत नाही. म्हणजेच या पृथ्वीवरच्या पंचमहाभूतिक भूतांचा विचार त्यांनी केला नाही. कारण दुःख आलं पण दुःखी व्हायचं की नाही हे आपलं ठरवलंय त्यांनी. ह्या गोष्टीतून मला दुःखी व्हायचं नाही, म्हणजे ती जीवनमुक्ताची अवस्था आहे असं शंकराचार्य म्हणतात. कुठे मरणाचा संबंध आला, न मरता सुद्धा जीवनाला सुरुवात त्यांनी केली आहे. त्यामुळे दुःख अनुभवतो तो, पण आत्म्याचं ऐकल्यामुळे त्याला दुःखी होत नाही. हे सोपं आहे का? पण कळल्यानंतर त्या ज्ञानाला जर ते शक्य असेल तर तो ब्रह्मानंद आत्मसाक्षात्कार त्याला होतो की मी त्याचाच. दुसरी गोष्ट, तो सुखही अनुभवतो अर्थातच. आता तो सुखही अनुभवतो पण आसक्त होत नाही. तो सुख अनुभवतो पण आसक्त होत नाही, दुःख अनुभवतो पण दुःखी होत नाही. त्याचं शरीर आहे, असायलाच पाहिजे. शरीर असतानाच आपण हा आनंद घेऊ शकतो. त्याचं शरीर आहे पण तो देहाभिमानी नाही, त्याला देहाचा अभिमान नाही. तो फक्त देहाचा उपयोग कसा करून घेतो, या देहाद्वारे मला खऱ्या आनंदाची प्राप्ती करायची आहे. मरणानंतरचं त्यांनी बघायचं नाही असं ठरवलंय. कारण आचार्यांचे शब्द त्याला पटले तर त्यांनी सांगितलं हा देह आहे. म्हणजे जसं आपण नाव घेऊन प्रवास करतो, नावेतून प्रवास जर त्या व्यक्तीने केला तर आपण नावेतून प्रवास करत असताना दुसऱ्या किनाऱ्यावर जेव्हा जातो तेव्हा नावेला सोडून देतो आणि एकटा प्रवास पुढे करतो. तसा आत्म्याने काही दिवस घेतलेला हा देहाची होडी, नाव, त्याचा तो अनुभव घेत, देह आहे म्हणून तो अनुभव घेऊ शकतो. पण पुढे त्याला जर आनंद प्राप्ती झाली तर देहाचे येणारे सुख दुःख त्याला कसं काय वाटतील, कारण देह त्यांनी मागे सोडलाय. ही आचार्यांची संकल्पना आता या क्षणापासून प्रत्येक जण अनुभवू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. किती मोठी संकल्पना आहे की जर शरीर आहे त्याचं, आपण शरीर नसतानाची मुक्ती मानत होतो की शरीर गेल्यानंतर मुक्ती, मेल्यानंतर काय होईल, मेल्यानंतर स्वर्ग आहे, मेल्यानंतर नरक आहे, नरकवास, या नाही. त्यांचं म्हणणं आहे शरीर आहे त्याचा, आत्ता जिवंत आहे तो, पण तरी सुद्धा तो देहाभिमान करत नाही. त्याला देह काय आहे हे समजलं आणि तो काय आहे हे समजलं. त्यामुळे देह आहे पण देहाभिमानी नाही. तो कर्म करतो पण कर्माचं बंधन नाही. गीतेमध्ये तेच सांगितलंय की कर्म कर पण कर्मफळाची आशा करू नको. आचार्य तेच म्हणतात आहे, तो कर्म करतो पण त्या कर्माचं बंधन होत नाही, कारण मी करतो असं त्याला वाटतच नाही. देह त्याच्यापासून मोकळा आहे, देह त्याच्यापासून सुटलेला असल्यामुळे देहाने केलेलं कर्म सुद्धा तो मनाने सद्गुरूंना किंवा त्या मोठ्या शक्तीला अर्पण करतो. म्हणजे देहाचं सगळं बंधन नाही, देहाचा अनुभव नाही. देहाला दुःख आहे पण तो दुःखी होत नाही, देहाला सुख आहे पण तो सुखी होत नाही. शरीर आहे पण देहाभिमान नाही आणि कर्म करतो पण बंधन नाही. अशी अवस्था जर कळली आपल्याला तर हे खरं ज्ञान आहे आचार्यांच्या दृष्टीने. किती मोठी संकल्पना आहे. यापेक्षा मोठं जीवनाचं तत्वज्ञान असूच शकत नाही की हेच करायचंय, कर्म करतो पण. मग मोक्ष सुख म्हणजे काय, मोक्ष सुख म्हणजे काय, मग त्याचा अर्थ एका शब्दात त्यांनी सांगितलाय, सुखम न दुःखम न मोहा, न सुखम न दुःखम न मोहा, आत्मा साक्षी निरंजना. हा जो आत्मा आतून बघतोय ना की मला दुःख होत आहे, मला सुख होत आहे, मी आनंद घेतोय, हे बघणारा कोणीतरी आहे की नाही. कोणीतरी तिसरा आतून बघतोय की नाही, मी सुखी, मी लहान होतो, मी तरुण झालो, मी म्हातारा आहे, मी मरणार आहे, हेच बघणारा कोणीतरी आतमध्ये आहे ना. तो आत्मा साक्षी निरंतर, त्या साक्षी आत्म्याला तो निरंतर आहे आणि होता आहे आणि राहणार आहे. म्हणजे मोक्ष सुख म्हणजे आत्ताच कळलं, या क्षणी, क्षण झाला अमर, या क्षणी कळलं की ना दुःख ना सुख आहे, देह आहे, सुख आहे, दुःख आहे, कर्म आहे, सगळं काही आहे. पण ते माझं आहे असं मला वाटत नाही. माझं काय आहे ते मला कळलंय, कारण माझा आनंद फक्त माझा आहे. आणि जसा रामांचं चरित्र वाचतो, कृष्णाचं चरित्र वाचतो की जीवनात असलेल्या सुखदुःखांनी त्यांना कोणताही फरक त्यांच्या मनस्थितीवर पडला नाही. तोच आत्मा आपल्यामध्ये आहे, त्याचा अंश आपल्यामध्ये आहे. याची जेव्हा शाश्वती मिळते तेव्हा या क्षणापासून आनंदाची प्राप्ती होते.
आणि ती आनंदाची प्राप्ती होण्यासाठी हा मनुष्य जन्म आहे. अन्यथा दुःखाच्या रगाड्यात जर आपण अडकलो तर जितकं खोल जाऊ तर 7 पाताळ आहे. त्या 7 पाताळामध्ये जितकं खोल जाऊ याचा राग कर, त्याचा द्वेष कर, आणि हे सगळं जर करत बसलो तर पृथ्वीकडे आकर्षित होऊन पंचमहाभूतांमध्येच आपला आत्मा तळमळत राहील. तर आत्म्याला जर मुक्त करायचं असेल तर न सुखम न दुःखम न मोहा, आत्मा साक्षी निरंजना, यावरती स्थिर करायची बुद्धी. मग म्हणजे मोक्षात आनंद मिळतो. आता हा जो आनंद कशातून मिळाला याचं एखाद्याने की नाही लिहून पाठवायला पाहिजे. याच्यावरती जर हे निरूपण कळलं असेल तर आपला जो काही विचार आहे तो सुद्धा लिहायला पाहिजे की म्हणजे मोक्षात सुख आहे ना, ते कोणतं सुख आहे, कशाचं सुख आहे न, मग देहाचं सुख नाही, मग सुख नाही, मग दुःख नाही, मग कशाचं सुख आहे, मोक्ष सुख म्हणजे काय. याचा थोडक्यात काय आहे की मोक्ष म्हणजे मोक्षात आनंद तर मिळतो पण तो भोगाचा नसतो. हे खाल्ल्याने मला जो आनंद मिळाला तो मोक्षाचा आनंद नाही. मग या माझ्या संसारातून जो आनंद मिळाला तो मोक्षाचा आनंद नाही. जो भोगणार आहे तो मला कळलाय, त्याचा जो आनंद आहे ना तो भोगाचा कसा असेल. तो भोगाचा नाही, त्यागाचा, तो स्वतःला ओळखल्याचा आनंद आहे. आणि त्यामुळे आनंद जो मिळतो ना ती निर्भयता, शांतता आणि पूर्णतेचा आनंद आहे. इकडे अपूर्णता आहे. कितीही गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण होत नाही, होऊ शकत नाही. आपल्या देहाला मर्यादा आहे. त्याच्यामुळे देहाला अमर्यादेमध्ये जर आणायचं असेल तर ती शांतता, निर्भयता, पूर्णता या सगळ्या गोष्टीचा अनुभव तो याच क्षणी घेऊ शकतो. एवढी ताकद आपल्या या आत्म्यामध्ये आहे. त्या आत्म्याचं फक्त ऐकलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून एवढं जर ऐकलं, त्याचं एक साधं उदाहरण आचार्य देतात. आचार्यासाठी साधं उदाहरण देऊन सांगतात की एक मोठं वादळ येतं आकाशामध्ये. कधीतरी मोठं वादळ येतं, इतकं प्रचंड वादळ येतं की आकाश सुद्धा दिसत नाही. इतकी हवा मोठमोठ्याने सुटते आणि ढग इकडे तिकडे पळतात. वादळ सगळं आभाळ नष्ट झाल्यासारखं वाटतं. पण हे सगळं जेव्हा वादळ थांबतं तेव्हा काय उरतं तर फक्त ढग नाहीसे होतात. आकाश जसं तसंच असतं. त्यातले ढग निघून जातात, वारा शांत होतो, हे सगळं होऊन जातं. पण जे आकाश होतं की नवीन उत्पत्ती होत नाही आकाशाची, की नवीनच आकाश आभाळ आल्यानंतर, वादळ आल्यानंतर नवीन आकाशाची उत्पत्ती झाली असं होत नाही. आकाश शांतच असतं. येणारं वादळ येतं आणि वादळ निघून जातं, आकाश शांतच असतं. मग ते नवीन रूप घेत नाही. म्हणजे फक्त ढग नाहीसे होतात. फक्त ढग, हे उदाहरण आचार्यांचं अतिशय सुंदर आहे की ढग नाहीसे होतात, आकाश लख्ख होतं. मग तसं आपल्या मनातलं सुख दुःख संकल्पना जर आपण नष्ट केल्या तर मूळ आत्मा जो आहे तो आकाशासारखा स्थिर आहे. आकाश जसं स्थिर आहे तसं आत्म्याने सगळं बघितलं, सुख बघितलं, दुःख बघितलं, सत्य काय ते जाणलं, हे असत्य आहे हे जाणलं. जे काही अनुभव घेतोय तो मृगजळासारखा थोडक्यात मिळतो, पूर्ण शाश्वत आनंद आपल्याला मिळत नाही हेही पाहिलं. म्हणजे ते आलेले ढग निघून गेले. सुखही आलं गेलं, दुःख आलं गेलं, बघणारा मी साक्षी शिल्लक राहिलो जसं आकाश आहे. म्हणजे आकाशासारखी उदारता आपल्याजवळ आहे, आकाशासारखी महत्ता आपल्याजवळ आहे. फक्त येणारे सुख दुःख हे आपल्या प्रारब्धाचे खेळ करत येतात आणि जातात. हे बघणारा जर त्यामध्ये अडकला नाही तर तो पंचमहाभूतांपासून बनलेल्या देहापासून मुक्त होतो, जो याच क्षणी होतो. त्याला मृत्यूची वाट बघायची गरज नाही. मग मृत्यूनंतर काय हा प्रश्न. आता काय होतं मृत्यूनंतर, प्रत्यक्षात काय होतं. मग मृत्यूनंतर जर हे घडतं तर आता मृत्यूनंतर प्रत्यक्ष काय घडतं ह्याचंही प्रत्येकाने चिंतन केलं तर काय कळतं. मृत्यूनंतर घडतं काय. मृत्यूनंतर फक्त शरीर जातं, फक्त शरीर जातं. ज्या शरीराशी या जीवनमुक्तांनी आधीच संबंध सोडलाय, त्यामुळे ते शरीर जाण्यानी आणि असण्यानी त्याला तसा काही फरक पडत नाही. शरीरात असतानाच आनंदाची अनुभूती घेतल्यामुळे शरीर गेला तरी तो मुक्तच असतो. शरीर गेला तर याच्यासाठी उदाहरण आपण देऊ पुढे पुढे. ते शरीर मुक्त आहे, मृत्यूनंतर जाता येते शरीर. कारण ह्या आत्म्याचा ना जन्म होता ना मृत्यू आहे. आत्म्याचा जसं आकाश स्थिर आहे, वादळ आलं आणि गेलं, तसा देह आला आणि गेला, आत्मा स्थिर आहे. इतकी स्पष्ट संकल्पना आचार्यांची आहे. आचार्य म्हणतात मृत्यूनंतर काय होतं. जी आपली संकल्पना होती की मृत्यूनंतर आपल्याला दुःख भोगावं लागेल, मृत्यूनंतर आपल्याला स्वर्गात जाता येईल, या सगळ्या कल्पना फोल आहेत. मृत्यूनंतर फक्त शरीर जातं. आणि ते जर तुम्हाला मुक्त अवस्थेत आत्म्याला पाठवायचं असेल तर सप्त पाताळ, सप्तचक्र आणि सप्त स्वर्ग संकल्पना स्पष्ट करून बुद्धीमध्ये जर स्थिर केलं तर मृत्यूनंतर जाणारं ते शरीर आहे. आणि जर ज्ञान असेल, आता हे जे ज्ञान त्याला असेल, शरीर गेलाय, पण शरीर जाण्याआधी जर हे ज्ञान असेल, ज्ञान नसेल त्याला हे, तर त्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. बरोबर.
जर हे ज्ञानच नाही तर त्याला पुनर्जन्म, तो आहे नरकवास किंवा स्वर्गवास. त्या आत्म्यांनी घेतलेला पुन्हा जन्म पृथ्वीवरच घेतलेला जन्म हा नरकवास किंवा स्वर्गवास. अतिशय उत्तम घराण्यात जन्म मिळाला, एक प्रकारचा स्वर्ग आहे. अतिशय वाईट गोष्टी नीच योनीत जन्म मिळाला, तो नरकवास आहे. म्हणजे त्याला ज्ञान नव्हतं म्हणून तो पुन्हा इथेच अडकला. मृत्यूनंतर हे घडतं. त्याला जर ज्ञान नसेल तर तो पुनर्जन्म त्याला मिळतो. पुनर्जन्म घ्यावा. आणि पुनर्जन्म चांगला आहे का? कोणत्याही जन्मामध्ये हा त्रास काही सुटत नाही. त्यामुळे ज्ञान नसेल तर पुनर्जन्म होतो, आणि ज्ञान असेल तर पुनर्जन्म नाही. आणि पुनर्जन्म नाही म्हणजेच मुक्त आत्मा मुक्त झाला. मुक्त होता आणि झाला. तो मुक्त होण्यासाठीच या ठिकाणी प्रगट झाला. या सगळ्या गोष्टी त्या जीवाला समजल्या, त्याला ज्ञान झालं. आता ते कसं ज्ञान झालं यावरती वेगळं विवेचन आहे, की त्यांनी भक्ती केली, त्यांनी ज्ञानमार्ग अवलंबला, त्यांनी गुरुकृपा झाली, त्यांनी स्वतःचे कष्ट केले, हे सगळं खरं आहे. पण ते करण्यासाठी त्याला जे ज्ञान आवश्यक आहे की मला हे करायचंय, ते जर त्याला ज्ञान असेल तर त्याला पुनर्जन्म नाही. म्हणजे फक्त ज्ञानाने मुक्ती मिळते. आणि ती या क्षणापासून हे ज्ञान इतकं महत्वाचं आहे, जे आपल्याला महाशिवरात्रीपर्यंत शिवाचा विचार करत ऐकायचं आहे, की शिवाला पर्यंत जाणं म्हणजे आतमधल्या शिवाला जागृत करणं आहे. ह्या जीवाला शिवापर्यंत न्यायचं म्हणजे स्वतःला जागृत करणं आहे. म्हणून पुनर्जन्म कसा? त्या ठिकाणी देह गेला तरी पण त्याचं भस्म, जसं त्या दिवशी पहिल्यांदा विवेचन केलं, ज्या अशा मुक्त अवस्थेत ज्ञान असलेल्या जीवाचा जर देह गेला तर अशा देहाचं भस्म शंकर आपल्या कपाळी लावतात. कारण तो ज्ञानाने मुक्त आहे. मुक्त आत्मा त्याला आवडतो. जो मुक्त आहे त्याचं भस्म आहे, आणि जो मुक्त नसेल त्याची रक्षा आहे, त्याची राख आहे. ती पुन्हा जमिनीत जाते, पुन्हा तो जन्म घेतो. आणि हा जो मुक्त आहे तो शंकर स्वतःच्या जवळ ठेवून घेतात. म्हणजेच त्याचं भस्म, ती भस्मारती जी करतात, किती मोठी आणि स्पष्ट कल्पना आहे. जीवाला अतिशय ओढ लागली पाहिजे या गोष्टीची. हे सगळं जर मला कळलं तर जीव आणि शिव एकच आहे, तिथपर्यंत मी जाऊ शकतो. फक्त ती शिडी सद्गुरूंच्या रूपाने आपल्या समोर असली पाहिजे. त्याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणजे ज्ञान नसेल तर पुनर्जन्म. फक्त एकदा पुन्हा ते सांगते की तो काय असतो, ज्ञानी कोण असतो? त्याला दुःख असतं पण तो दुःखी होत नाही. त्याला सुख असतं पण तो ते आसक्त होत नाही. त्याचं शरीर आहे पण त्याला देहाभिमान नाही. तो कर्म करतो पण बंधन नाही. ह्या गोष्टींमुळे ते ज्ञान असेल तर तो मुक्त आहे, आणि ज्ञान नसेल तर पुनर्जन्म घ्यावा लागतो. जोपर्यंत आपण या आत्म्याला मुक्त करत नाही तोपर्यंत जन्म घेणे आहे. किती वेळा जन्म घ्यायचं? त्यासाठी आचार्य म्हणतात, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्निहिते करणे नाही रक्षते डुकरोय करणे. नाही तर तुला दुसरा काही उपाय तुझ्याजवळ नाही. म्हणून त्याचा देहाभिमान गळून पडला. देह तर आत्ता गेला, पण देहाभिमान आधीच गेल्यावर त्यांनी जी मुक्तीची अवस्था अनुभवली ना, त्या मुक्तीच्या अवस्थेमुळे त्याला शाश्वत आणि चिरंतन आनंद मिळाला. आणि त्या मिळालेल्या अवस्थेत त्याचा देह असो किंवा नसो काहीही फरक पडत नाही. कारण देह हे त्यासाठी आवश्यक घटकच नाही. फक्त मुक्ती मिळवण्यासाठी देह आहे. बाकी त्याचं या कल्याणामध्ये काहीही कार्य नाही. त्यांनी मोक्षाचा जो अनुभव आहे याचा अगदी अंडरलाईन करायला पाहिजे. त्यांनी हा जो मोक्षाचा अनुभव जिवंतपणीच घेतलाय. त्यांनी मोक्षाचा अनुभव जिवंतपणे घेतल्यामुळे शंकर प्रसन्न आहे. कानामध्ये रामाचं तत्व आहे. त्यांनी त्यांच्या मुखाने टाकलेलं रामाचं तत्व आहे. त्याचा आत्मा आधीच मुक्त आहे, आणि त्याचा देह आपल्या आता कुठेही स्वाधीन, ज्याचा जिथे होता तिथे गेला. म्हणजे जिवंतपणी मोक्ष सुख त्याला मिळतं. जिवंतपणी मोक्ष सुख, पण भोगरूप सुख नाही. भोगरूप सुख नाही आणि जिवंतपणी शाश्वत सुख त्याला मिळतं. म्हणजे तो आहे काय? त्यामुळे काय होतं, एक शेवटची लाईन सांगते आणि थांबते. ते आहे म्हणजे काय? ते आहे म्हणजे आपल्या शोकाचा क्षय आपणच केलाय. दुसरं कोणी केलाय? शोकाचा क्षय मला शोक वाटणार नाही, कारण आपण सप्तपाताळातून विचार करत करत स्वतःला इथे स्थिर केलाय. म्हणजे कोणत्याही प्रकारचा शोक त्या जीवाला राहणार नाही. त्याच्यामध्ये भीतीचा अभाव आहे. त्यानंतर त्याच्या अहंकाराची शांती झालेली आहे. मी अपूर्ण आहे ही कल्पनाच नाहीशी झालेली आहे. तो पूर्णामध्ये विलीन झालेला आहे आत्मा. त्यामुळे त्याला आत्ताच मुक्त आणि शांत आणि विशाल आणि अनंत त्याला वाटतंय. त्यामुळे त्याला या सगळ्या गोष्टी आधीच मिळाल्या. या क्षणापासून जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर तो ह्याच आनंदामध्ये राहतो. आणि ते बाकी शिवाला आवश्यक आहे. शिवाचं जे मिलन आहे त्या ठिकाणी तो असा असतो, जो त्याच्याजवळ पोहोचतो तो असा असतो, ज्याला शोक नाही,
ज्याला भीती नाही, ज्याला अहंकार नाही आणि जो अपूर्णत्वाची त्याची संकल्पना संपलेली आहे, म्हणजे तो पूर्णाचा अंश आहे, त्याला जेव्हा कळतं आपलंच आपल्याला कळणं इतकं कठीण आहे. आणि ते कठीण त्याकरता हे सप्त पाताळ, सप्त स्वर्ग, सप्त चक्र संकल्पना त्या ज्ञानरूपाने नाही जरी बघितल्या तरी लक्षात येतं हे सोडल्याने आनंद आहे आणि ते धरल्याने आनंद आहे. तो भोगातून मिळणारा आनंद नसून तो सत्याचा आनंद आहे, पूर्णतेचा आनंद आहे. आणि इथला जो आनंद आपल्याला मिळतो या क्षणी तो ह्या परमात्म्याला अपेक्षित आहे की तुझा जन्म यासाठी सोहमसाठी झालाय, त्याची ही पूर्तता आहे. म्हणजे तो जीवन मुक्त अवस्थेमध्ये जीवन जगत असतो देह असून सुद्धा. जय जय रघुवीर समर्थ. भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन बोला राम 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 बोला राम राम राम. आवाहनम न जानामि तवार्चन पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. उद्या भेटूया याच वेळी.